नमस्कार मित्रांनो, मी अंकुश नेता. तर आज आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोलकाता. तर मित्रांनो, आम्ही आज चाललो आहे कोलकाता टू बँकॉक, थायलंडला चाललो आहे मित्रांनो. आणि या थायलंडच्या जाण्याचा जो इंटरनॅशनल एअरपोर्टमधून जसं की इमिग्रेशन तिकीट तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल मित्रांनो. चला भेटूया आपण बँकॉक. माझ्यासोबत आहेत आमचे मेहुणे मंगेश भाऊ आणि मी आहोत आता एअरपोर्टला. इंटरनॅशनल एअरपोर्ट कोलकाता. चला मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलेलो. आपले बॅग्स वगैरे चेक झालेले आहेत. आपण आतमध्ये आलो आणि बोर्डिंग पास काढायला पुन्हा वेळ आहे. बोर्डिंग पास काढले की पुन्हा आपलं इमिग्रेशन वगैरे आहे इथं. सध्या तर आपण आता बॅग्स वगैरे सगळे चेक झालेले आहेत. चला मित्रांनो, आता आपला इमिग्रेशनकडे आपण चाललेलो आहे. इमिग्रेशनमध्ये व्हिडिओ बनवता येणार नाही. बोर्डिंग पास निघालेला आहे मित्रांनो आपला. तर आता आपण चाललेलो आहे इमिग्रेशनसाठी. मित्रांनो, आता इमिग्रेशन पण झालेलं आहे. आपण आता आतमध्ये चाललेलो. इमिग्रेशन झालेलं आहे. आपले भाऊ आहेत, त्यांची वाट बघत आहोत आपण. तर मित्रांनो, आपलं सगळे चेकिंग वगैरे झालेली आहे. सगळं ओके झालेलं आहे. तर आपण आता आलेलो आहोत आतमध्ये. इकडे फ्लाईट्स आहेत बघा. आपली फ्लाईटला जवळपास 12:30 वाजता आहे. 12:30 वाजताच्या नंतर आपण आतमध्ये जाऊ. इकडे सगळं फ्लाईट ठेवलेले आहेत. मला वाटतं दिसत नाही आहेत बघा. सगळे फ्लाईट आहेत मित्रांनो. आपणही जाऊ आतमध्ये, आपल्याला जायला टाईम आहे. सगळे फ्लाईट ठेवलेले आहेत मित्रांनो तिकडे बघा. चला, जवळपास 2 ते 2.5 घंटे आपली फ्लाईट लागायला वेळ आहे मित्रांनो. फ्लाईट लागली की आपण जाऊया आतमध्ये. माझ्या मागेच फ्लाईट आहेत सगळे ठेवलेले आहेत. ज्या इंडिगो झालं, एअर एशिया, एअर इंडिया. बस फ्लाईटकडे जाताना सगळं बँकॉकला पोहोचल्यानंतर पण दाखवू त्याचे इमिग्रेशन वगैरे कसे असतात, कसं नाही. चला मित्रांनो, तर आपली आता फ्लाईट लागलेली आहे. आपल्या फ्लाईटच्या अंदरमध्ये चाललेलो सगळं झालेलं आहे. लटकून लागला. हाय फ्रेंड्स, कोलकाता टू बँकॉक. चला मित्रांनो, आपल्या समोर आता फ्लाईट आहे, बघू. चलो मित्रांनो, आपल्या स्वागतासाठी तिकडे एअरलाईनचे आपण आता फ्लाईटमध्ये जातो. इंटरनॅशनल फ्लाईट्स. पण आतमध्ये पोहोचले फ्लाईटमध्ये. मंगेश भाऊ, हाय फ्रेंड्स, आपण आता बसलेलो थोड्या वेळात. आता फ्लाईट्स आपली ड्रॉप करावी. सोबत मंगेश भाऊ, एअर एशिया. बघा मित्रांनो, आता चाललेलं.
मित्रांनो, तर आपण पोहोचलेलो आता बँकॉक एअरपोर्ट. हे आपली फ्लाईट. बघा मित्रांनो आपली फ्लाईट. चला मित्रांनो, तर आपण आता पोहोचलेलो आहोत बँकॉकला. वेलकम टू बँकॉक. बघा मित्रांनो, आता आपल्या बँकॉकला पोहोचलेलो. तर बँकॉकमध्ये ना इमिग्रेशन प्रोसेस चालू आहे. सगळी इमिग्रेशन प्रोसेस सगळी लाईन उभी आहे मित्रांनो. बघा आपला नंबर लागेल. इमिग्रेशन बँकॉक. बघा मित्रांनो, आता आपला इमिग्रेशन झालेला आहे. आम्ही आता बाहेर चाललो आहे एअरपोर्टच्या. खूप सुंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट बँकॉक. चला मित्रांनो, आता आपण एक्झिट 18 एक्झिट गेट भाऊ 5 नंबर जायचं तो आहे, तिथून जायचं आपल्याला. चला आता आपण बाहेर चाललो एअरपोर्टच्या. आपला इमिग्रेशन झालेलं आहे मित्रांनो. आपल्याला आता गाडी पिकअप करण्यासाठी आलेली आहेत. बघू कोण आहेत तर तिकडे. रायका वर्ल्ड. मंगेश भाऊ, कसं वाटलं बँकॉक? बघा मित्रांनो, चला आपण आता बसलो आहोत गाडीमध्ये. बँकॉक एअरपोर्ट. बँकॉक पटाया मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे पटाया. आपल्यासाठी गाडी आहे. मेट्रो बँकॉक. मेट्रो बँकॉक. तर चला मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत पटाया. पटायामधील आपला हा हॉटेल आहे. या हॉटेलमधले आपला स्टे आहे मित्रांनो. आपण आता हॉटेलकडे चाललेलो आहोत आतमध्ये. गोल्डन बीच हॉटेल पटाया. गोल्डन बीच हॉटेल पटाया. आपण पोहोचलेलो आहोत आता हॉटेलमध्ये. बघा मित्रांनो, आपण हॉटेलच्या आतमध्ये पोहोचलेलो. रिसेप्शन आहे इकडे. तर आपली की घेणार आहोत इथून. चला आपण आता आपल्या रूममध्ये चाललो मित्रांनो. बघा, वाव, व्हेरी नाईस रूम. आपली रूम आहे. वाव, व्यू बहुत ज़बरदस्त. आहा, दिस माय रूम पटाया. रूममध्ये पोहोचलेलो आहोत. चला आता आपण फ्रेश होऊ. वाव, इकडे खूप सुंदर व्ह्यू आहे.
ओ नो माय गॉड. हा आपला होता मित्रांनो आजचा ब्लॉग कोलकाता ते बँकॉकवरून आपण आज पटायाला आलो. आणि तुम्हाला याच माध्यमातून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, बँकॉकचा जर टूर करायचा असेल तर मनी एक्सचेंज ते तुमच्या पद्धतीने तुमच्या सिटी लेवलवरच करा, कारण की एअरपोर्टवर करू नका, खूप पैसे जास्त लागतात. आणि विजा अनारवल आहे त्याच्यामुळे फ्रीज आहे. येताना मित्रांनो काही आणण्याची गरज नाही, तुम्ही येऊ शकता. आणि आमच्या नवनवीन व्हिडिओमध्ये जोडण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये.